गोंदिया शहर वाहतूक शाखेत इंटरसेप्टर वाहन दाखल झाले असून वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांवर आता जलद कारवाई होणार आहे। हे इंटरसेप्टर वाहन नो हेल्मेट, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं, रॉंग वे, रॉंग लेन तसंच फॅन्सी नंबर प्लेट, सीट बेल्ट आणि ओव्हर स्पीड वाहन दिसताच त्याचा फोटो आणि लोकेशन काढेल आणि वाहन चालकाला लगेच त्याचा चालान पाठवण्यात येईल। अशा पद्धतीनं 2 वाहन गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले असून एक इंटरसेप्टर वाहन जिल्हा वाहतूक शाखा आणि एक वाहन शहर वाहतूक शाखेला देण्यात आलं असून शहरातील आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यांवर हे इंटरसेप्टर वाहन उभे असेल। हे जवळपास 8 टाईपचे व्हायलेशन्स, रोड ट्रॅफिक व्हायलेशन्स हे डिटेक्ट करतं आणि ते आपण डिटेक्ट करून त्यांना आपण ऑनलाईन जे आहे ती दंड त्यामध्ये करू शकतो। त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल, विदाउट हेल्मेट असेल, सीट बेल्ट लावून येणं असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारतील हे 8 टाईपचे व्हायलेशन्स डिटेक्ट करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला गोंदिया सिटी तसेच गोंदिया जिल्ह्यामधील जे काही ट्रॅफिकच्या समस्या असलेल्या ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा आपल्याला योग्य वापर करता येणार। अपघातांचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न आपण या इंटरसेप्टर व्हेकलद्वारे करणार आहे। संपूर्ण जिल्हाभर हे वाहन फिरून आपण स्पीड व्हायलेशन त्याचप्रमाणे जे 8 प्रकारचे फाईन आहेत यावर कारवाई करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अपघातावर नियंत्रण करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। यापुढे गोंदिया शहरात वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या लोकांवर इंटरसेप्टर वाहनाची नजर असणार आहे।